नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे संशय. कारण संशयाला पुराव्याची गरज नसते, तो फक्त एका कुजबुजीवर जन्म घेतो आणि काही दिवसांत आयुष्यभराचा विश्वास संपवून टाकतो. आजची कथा अशाच एका पती पत्नीची आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जे सत्य वाटेल ते शेवटी पूर्णपणे बदलून जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अनिरुद्ध आणि त्याची पत्नी काव्या राहत होते. लग्नाला 4 वर्षे झाली होती. गावात त्यांचा संसार आदर्श मानला जायचा. अनिरुद्ध एका प्रायव्हेट कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. त्याच्या नोकरीमुळे त्याला महिन्यातील 10-12 दिवस दुसऱ्या शहरात राहावे लागायचे. काव्या घर सांभाळत होती. सासू-सासऱ्यांची सेवा, देवपूजा आणि घरातील प्रत्येक काम ती मनापासून करत असे. गावातील प्रत्येक स्त्री तिचं कौतुक करायची. पण माणसाचं आयुष्य बदलायला एक अफवा पुरेशी असते. एके दिवशी गावातील चहाच्या टपरीवर 4-5 जण बसले होते. गप्पांचा विषय अचानक काव्यावर आला. एक जण म्हणाला, तुम्ही लक्ष दिलंय का? अनिरुद्ध गावाबाहेर गेला की काव्या संध्याकाळी कुठेतरी जाते. दुसरा म्हणाला, मी 2 वेळा पाहिलंय. गावाच्या बाहेर जुन्या पायवाटेने जात होती. तिसरा लगेच म्हणाला, एकटी नव्हती बहुतेक. कोणीतरी तिची वाट पाहत होता. या तिघांपैकी एकानेही स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण प्रसंग पाहिला नव्हता. पण काही मिनिटातच त्या चर्चेने संपूर्ण गाव फिरून आले. 2 दिवसांनी अनिरुद्ध पुण्यात कंपनीच्या मीटिंगमध्ये होता. त्याचा मोबाईल वाजला. फोन करणारा त्याचा चुलत भाऊ निलेश होता. आवाजात गंभीरपणा होता. अनिरुद्ध, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी तुला दुखवण्यासाठी फोन केलेला नाही. अनिरुद्ध हसत म्हणाला, अरे एवढं काय झालं? निलेश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू बाहेरगावी असतोस तेव्हा वहिनी कोणाला तरी भेटायला जातात अशी गावात चर्चा सुरू आहे. मी स्वतः काही बोलणार नव्हतो, पण ही चर्चा आता खूप वाढली आहे. अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात गायब झालं. त्याने लगेच विचारलं, तू स्वतः पाहिलंस का? निलेश म्हणाला, नाही, पण 2-3 लोकांनी सांगितलं. म्हणून तुला सांगितलं. बाकी निर्णय तुझा. फोन कट झाला, पण अनिरुद्धच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले. काव्या माझ्यापासून काही लपवते आहे का? की लोक उगाच बोलत आहेत? त्याने लगेच काव्याला फोन केला. नेहमीप्रमाणे ती हसून बोलली. तिच्या आवाजात काहीच वेगळं नव्हतं. तरीही संशय मनात शिरला की प्रत्येक साधी गोष्टही वेगळी वाटू लागते. त्या रात्री अनिरुद्धने एक निर्णय घेतला. कंपनीत अजून 4 दिवस काम असल्याचं घरी सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी पहाटे तो गावात परतला. मात्र थेट घरी गेला नाही. गावाच्या बाहेर असलेल्या आपल्या मित्राच्या रिकाम्या घरात तो थांबला. त्याला स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहायचं होतं. दिवसभर त्याने घरावर लक्ष ठेवलं. काव्या नेहमीसारखीच घरकाम करत होती. सासूला औषध देत होती, अंगण झाडत होती, देवघरात दिवा लावत होती. हे पाहून अनिरुद्धच्या मनातला संशय थोडा कमी झाला. त्याला वाटलं, लोक उगाच बोलत असतील. संध्याकाळचे 7 वाजले. घरात जेवणाची तयारी सुरू झाली. 8 वाजता सगळ्यांनी जेवण केलं. 8:30च्या सुमारास घरातील दिवे बंद झाले. अनिरुद्ध अजूनही मित्राच्या घराच्या गच्चीवरून लक्ष ठेवून होता. त्याला वाटलं आता काही होणार नाही. पण रात्री 9च्या सुमारास घराचा दरवाजा हळूच उघडला. काव्या बाहेर आली. तिने साधी शाल अंगावर घेतली होती. हातात एक छोटी कापडी पिशवी होती. तिने आजूबाजूला एकदा नजर फिरवली आणि वेगाने चालायला सुरुवात केली. अनिरुद्धचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो सुरक्षित अंतर ठेवून तिच्या मागे निघाला. गावातील शेवटचं घर मागे पडलं. आता समोर फक्त अंधार, जुन्या वडाची झाडं आणि शांत रस्ता होता. काव्या थेट जुन्या विहिरीच्या दिशेने जात होती. त्या विहिरीजवळ अनेक वर्षांपासून कोणी फिरकतही नव्हतं. काही मिनिटांनी ती तिथे पोहोचली. अनिरुद्ध एका झाडामागे लपून उभा राहिला. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने एक उंच व्यक्ती काळा अंगरखा घालून तिथे आली. त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. तो सरळ काव्याजवळ गेला. दोघे काही क्षण शांतपणे बोलले. अनिरुद्धला शब्द ऐकू येत नव्हते. अचानक त्या व्यक्तीने आपल्या खिशातून एक जुनी तपकिरी फाईल काढली आणि काव्याच्या हातात दिली. काव्याने ती फाईल आपल्या पिशवीत ठेवली. पुढच्याच क्षणी तिने त्या व्यक्तीच्या पायाला हात लावून नमस्कार केला. अनिरुद्धच्या मनातला गोंधळ आणखी वाढला. हा माणूस कोण आहे? काव्या याला का भेटते? आणि ही फाईल कसली आहे? तो अजून विचार करत होता. तेवढ्यात अचानक त्याच्या मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अनिरुद्ध घाबरून मागे वळला आणि त्याच्या समोर उभा असलेला माणूस पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. कारण तो गावातील साधा माणूस नव्हता, तर जिल्हा गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी होता. अधिकाऱ्याने ओठांवर बोट ठेवत हळू आवाजात म्हटलं, एकही आवाज करू नका. तुमच्या पत्नीवर कोणताही संशय घेण्यापूर्वी अजून 5 मिनिटं थांबा. कारण आज रात्री जे उघड होणार आहे ते तुमचंच नाही, तर संपूर्ण गावाचं आयुष्य बदलून टाकेल.
अनिरुद्धचे हृदय अक्षरशः धडधडत होते. त्याला काहीच समजत नव्हते. एका बाजूला त्याची पत्नी मध्यरात्री एका अनोळखी माणसाला भेटत होती, तर दुसऱ्या बाजूला अचानक गुन्हे शाखेचा अधिकारी त्याच्या मागे उभा होता. अधिकाऱ्याने त्याला झाडामागे बसायला सांगितले आणि शांतपणे म्हणाला, आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. तुम्ही आत्ता जे पाहत आहात त्यावरून कोणताही निष्कर्ष काढू नका. अजून काही मिनिटे थांबा. अनिरुद्धच्या मनात शेकडो प्रश्न होते, पण त्या क्षणी तो काहीच बोलू शकत नव्हता. त्याची नजर फक्त काव्याकडे होती. काही क्षणांनी तो अनोळखी माणूस काव्याच्या हातात दिलेल्या फाईलमधील काही कागद दाखवू लागला. काव्या काळजीपूर्वक ते वाचत होती. त्यानंतर तिने आपल्या पिशवीतून एक जुनी डायरी काढली आणि त्या माणसाकडे दिली. हे दृश्य पाहून अनिरुद्धच्या मनात पुन्हा संशय वाढला. ही डायरी कसली? हे दोघे नक्की काय लपवत आहेत? तेवढ्यात अधिकाऱ्याने वायरलेसवर अतिशय हळू आवाजात काही सूचना दिल्या. अनिरुद्धला समजले की आसपास अजूनही काही पोलीस लपून बसले आहेत. वातावरणात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. अचानक दूरवरून एका पांढऱ्या रंगाच्या कारचे हेडलाईट दिसू लागले. कार थेट त्या जुन्या विहिरीजवळ येऊन थांबली. त्यातून 3 माणसे खाली उतरली. त्यांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. त्यांच्यापैकी एकाने आजूबाजूला नजर फिरवली आणि म्हणाला, आज शेवटची देवाणघेवाण आहे. त्यानंतर हे प्रकरण कायमचं संपेल. हे ऐकताच पोलीस अधिकारी सावध झाले. त्यांनी अनिरुद्धला मागे सरकायला सांगितले. काही सेकंदातच त्यांनी हात उंचावून इशारा केला आणि चारही बाजूंनी पोलीस धावत बाहेर आले. कोणीही पळायचा प्रयत्न करू नका. पोलीस, असा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. त्या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणातच त्यांना पकडण्यात आले. अनिरुद्धला अजूनही काहीच समजत नव्हते. त्याने काव्याकडे पाहिले. ती पूर्णपणे शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. उलट तिने सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस अधिकाऱ्याने अनिरुद्धला जवळ बोलावले आणि म्हणाला, आता तुम्हाला सर्व सत्य सांगण्याची वेळ आली आहे. त्यांनी ती तपकिरी फाईल उघडली. त्यात गावातील अनेक वृद्ध लोकांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे होती. काही महिन्यांपासून एक टोळी वृद्ध आणि एकटे राहणाऱ्या लोकांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करत होती. गावातील कुणालाही याची कल्पना नव्हती. त्या टोळीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना विश्वासू व्यक्तीची गरज होती. योगायोगाने काव्याला या प्रकरणाची माहिती मिळाली होती. तिने स्वतःहून पोलिसांशी संपर्क साधला आणि पुरावे गोळा करण्यास मदत केली. ती प्रत्येक वेळी त्या टोळीतील एका व्यक्तीला भेटत नव्हती, तर पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडून कागदपत्रे आणि माहिती मिळवत होती. अनिरुद्धच्या डोळ्यांत पाणी आले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मग मला का नाही सांगितलंस? काव्याने शांतपणे उत्तर दिलं, कारण पोलिसांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही माहिती कोणालाही सांगायची नाही. जर कुणाला संशय आला असता तर संपूर्ण कारवाई धोक्यात आली असती. मी रोज घाबरलेली असायचे, पण मला माहिती होतं की जर ही टोळी पकडली नाही तर अजून कितीतरी निरपराध लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पोलीस अधिकारी हसून म्हणाले, तुमच्या पत्नीचं धाडस नसतं तर आज ही टोळी आमच्या हातात आली नसती. अनेक वेळा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरावे मिळवून दिले. आज त्यांच्यामुळे आम्ही सर्व आरोपींना अटक करू शकलो. त्या शब्दांनी अनिरुद्धची मान अभिमानाने उंचावली. काही तासांपूर्वी जिच्यावर तो संशय घेत होता, तीच पत्नी आज अनेक लोकांचे आयुष्य वाचवणारी ठरली होती. घरी परतताना दोघे बराच वेळ शांत होते. शेवटी अनिरुद्ध म्हणाला, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. काव्या हसली आणि म्हणाली, संशय हा माणसाच्या मनात नकळत येतो. पण सत्य जाणून घेण्याआधी निर्णय घेतला असतास तर आपला संसार एका गैरसमजामुळे तुटला असता. अनिरुद्धने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आजपासून कोणतीही परिस्थिती आली तरी आपण एकमेकांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही. काही दिवसांनी त्या टोळीविरुद्ध न्यायालयात खटला सुरू झाला. गावातील अनेक वृद्धांची जमीन त्यांना परत मिळाली. गावकऱ्यांना जेव्हा काव्याचं खरं काम समजलं, तेव्हा जे लोक तिच्याबद्दल कुजबूज करत होते, तेच लोक तिची माफी मागण्यासाठी तिच्या घरी आले. गावच्या सरपंचांनी सर्वांसमोर तिचा सत्कार केला. अनिरुद्ध मंचावर उभा राहून फक्त एकच वाक्य म्हणाला, अफवा पसरवायला 1 मिनिट पुरेसं असतं, पण त्या अफवेने तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला अनेक वर्षे लागतात. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना दिसणारं चित्र हे पूर्ण सत्य असतंच असं नाही. संशय, अफवा आणि अर्धवट माहिती यामुळे कित्येक नाती तुटतात. म्हणून कोणावरही आरोप करण्यापूर्वी संपूर्ण सत्य जाणून घेणं आवश्यक आहे. विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो आणि तो टिकवण्यासाठी संवाद, संयम आणि समजूतदारपणा तितकाच महत्त्वाचा असतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. पुढच्या भागात आणखी एका रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथेसह पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.